श्री गुरुदेव दत्त। आज आपण बघणार आहोत नंबर्स आणि ग्रह हे दोन्ही कसे काम करतात आणि ते आपण बघणार आहोत छोट्या उदाहरणातून। उदाहरण कसे आहे की आपली जन्मदाती आई, जिला आपण आई हे संबोधन करायचो, तर आई काय करायची? घरातून मार्गदर्शन करायची, योग्य तो सल्ला द्यायची, कोणाचं तरी मार्गदर्शन घे असाही सल्ला द्यायची। तो गुरुग्रह आहे आणि त्याचं सगळ्यात मोठं उदाहरण म्हणजे आपली श्यामची आई। त्यानंतर बोलल्या जाते मम्मी। मम्मी हे ग्रह राजा म्हणजे रवी या ग्रहावर येतं। मग ती मम्मी काय करायला लागली आता की मुलांना तर मार्गदर्शन तर करायच लागली, पण त्यासोबत स्वतःही तिथे जाऊन पुढाकार घ्यायला लागली। त्याच्या कामात किंवा त्याच्या कोणत्याही ऍक्टिव्हिटीज मध्ये स्वतःही हजर व्हायला लागली। त्यानंतर आलं मॉम। काही जण मॉम असं देखील म्हणतात। तर ती काय करते? काम तर करू लागते, सोबतही जाते, पण त्यासोबत मुलांना म्हणते नाही, कोणत्याही परिस्थितीत आपल्याला हे सगळं करायचंच आहे, असं केलं जातं। तर मला या सगळ्यातून एवढंच सांगायचं आहे की तुमचं नाव आणि तुमचा न्यूमरोलॉजी थ्रू नंबर हा कसा आहे, हे दोन्हीची सांगड कशी घातल्या जाते, यासाठीच योग्य नंबरवर नावही आवश्यक आहे आणि योग्य नावही आवश्यक आहे, त्यासोबत उच्चार देखील आवश्यक आहे। तुम्हाला ह्या सर्वाची माहिती हवी असेल किंवा तुमचं नाव कशा प्रकारचं आहे हे बघायचं असेल तर तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता। धन्यवाद।